नमस्कार मित्रांनो, भाग 4. मागील घटना. रोहनने आपल्याच कॉलनीत कटलरी शॉपी टाकली होती आणि तिथे उर्मिला व मनीषा ह्या 2 मैत्रिणी नेहमी येत होत्या. दोघीही सुंदर चेहऱ्याच्या रोहनवर भुलल्या होत्या. तिघांमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील. आता रोहन कितीही साधा असला तरी वय वेडा असतं. ज्या वयात माणसाच्या भावना बदलू लागतात त्याच वयात रोहन होता. उर्मिला आणि मनीषा त्याच्या अंतर्मनात घुसू लागल्या होत्या. तो त्या दोघींनाही साथ देऊ लागला होता. पण त्या दोघी आपल्याशी खरंच मैत्री करतायत का? खरं प्रेम करतायत की खोटं खोटं? जवळ करतायत की टाइमपास? या विचारांचा रोहनला कधी भासही झाला नाही. चंचल मनाची उर्मिला आणि तिच्या संगतीची मनीषा त्याला भेटून झाल्यानंतर एकत्र आल्या की त्याच्या माघारी त्याच्या वागण्याची, त्याच्या स्वभावाची टिंगल करायच्या. त्याचा खेळवळ एखादा किस्सा सांगून टाळी देऊन मोठ्याने हसायच्या. रोहन दोघींच्याही प्रेमात वेडा झाला होता. पण आता त्याच्यासमोर प्रश्न होता, तो आयुष्याची जोडीदार म्हणून कुणाला निवडायचं? रोहन आता सतत याच विचारात राहू लागला होता. मला ती आवडली असली तरी खरंच मी तिला आवडेल का? आपल्यासाठी उर्मिला योग्य आहे की मनीषा? किंवा माझं बॅकग्राऊंड समजताच मला सोडेल की आधार देईल? दोघींपैकी आयुष्यात शेवटपर्यंत मला कोण साथ देईल? साथ देईल की मध्येच सोडेल? अशा अनेक प्रश्नांनी रोहनच्या मनात घोंगावत घातली होती आणि डोकं शांत करण्यासाठी रोहनची पावले मंदिराकडे वळू लागली. रोहन मनातल्या या प्रश्नांची उत्तरे सारखा देवाला विचारू लागला. पण देव, तो सांगून थोडंच देत असतो. तो तर अनुभवातून आणि दृष्टांतातून देत असतो. रोहनला काही दिवस काही कळलं नाही. तो सुन्न मनाने दोघींच्याही पद्धतीने राहिला. सुंदर चेहऱ्याच्या उर्मिला आणि मनीषा यांच्याही भावना बदलल्या. त्यांचंही मन बदललं. सुंदर मनाच्या, सुंदर चेहऱ्याच्या रोहनमध्ये त्या चांगल्याच मग्न झाल्या होत्या. रोहनची टिंगल आणि टाइमपास करणाऱ्या दोघी खरंच त्याच्या प्रेमात वेड्या होत चालल्या होत्या. आता मात्र त्या दोघी एकत्र होऊन त्याला कधीच भेटत नव्हत्या. तिघेही एवढे पुढे गेले होते की एकमेकांना स्पर्श करण्यासाठी क्षणात तयार होतील. उर्मिला आणि मनीषा रोहनला बिलगण्यात किंवा रोहन मनीषा आणि उर्मिलाला बिलगण्यात क्षणांचाही विलंब लागला नसता. एवढे ते एकमेकांच्या जवळ आले होते. पण तिघेही एकमेकांना दचकून थांबायचे आणि फक्त स्पर्शाच्या कल्पनेतच मोहून जायचे. पुढचं पाऊल चुकण्यापेक्षा आजपर्यंत त्याच्याशी प्रेमाचं नाटक करणाऱ्या मनीषाला रोहनला आपला जीवनसाथी बनवावं असं वाटलं. म्हणून एक दिवस बागेत मनीषाने स्वतःच रोहनला प्रपोज केले आणि त्याच वेळी नेमकं उर्मिलाने हे सगळं लांबून पाहिलं होतं. आता पुढे रोहन मनीषाच्या प्रपोजला होकार देईल का? की उर्मिला तिच्या प्रपोजला न जुमानता स्वतः रोहनला प्रपोज करेल? की ती गपगुमान सगळं सहन करून रोहनचा विचार सोडून देईल? नेमकं काय घडेल बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.